नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज भारत में। खबर नांदेड़ से, जहां बताया जा रहा है कि कंधार पंचायत समिति कार्यालय के घरकुल विभाग के प्रमुख खरात लाभार्थी से घूस लेते हैं और जिससे घूस मिलती है उनके ही बिल निकालते हैं। इसलिए उनकी चौकसी करके उनके ऊपर कार्रवाई करने के लिए दही कलम्बा गांव के उप सरपंच अवधूत शिंदे ने ग्राम पंचायत के सामने अनशन जारी किया है। दही कलम्बा ग्राम पंचायतचे उपसरपंच माजी उपसरपंच आपण असा आरोप आहे तुमचा कंधारमध्ये घरकुलासाठी पैसे देणाऱ्या 5-5 हजार रुपये देऊन घरकुलं मंजूर करतात। त्या संदर्भात आपण उपोषणासाठी बसला। काय म्हणणं आहे तुमचं? कंधार पंचायत समिती अंतर्गत दही कलम्बा गावामध्ये रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ड आणि त्याच्यानंतर ओबीसी अशा 3 प्रवर्गातून 3 योजनेअंतर्गत घरकुलाचे टार्गेट मंजूर आहे। शासनानं मंजूर केलं। जवळपास माझ्या इथं 350 घरकुलाचं बांधकाम चालू आहे, काही मंजूर अवस्थेत। जर ज्यांना अग्रिम 15,000 रुपये जे टाकायचे असतील ते अग्रिम टाकायसाठी 2-2 हजार 5-5 हजार रुपये तिथले संबंधित जे कार्यालयीन प्रमुख आहेत, खरातपणा कार्यालय प्रमुख खरात, त्याच्या खाली यंत्रणा तिथले जे अकाउंटंट ते पवार वगैरे सगळेच, आता ते वरिष्ठापर्यंत असू शकते, त्याची चौकशी केल्यावरच ते कोण कोण आहेत ते पुढे सापडतील। तर माझ्याच गावचा नाही, तिथं जत्रा भरल्यासारखी आहे। त्यांनी ठराविक दलाल नेमलेत ते प्रत्येक गावामध्ये आणि त्या दलालामार्फत त्यांनी पैसे घेऊन रात्री 10-10 वाजेपर्यंत ते काम करतात आणि दिवसाघडीला कोणालाच सापडत नाही, कोणाचा फोन उचलत नाही। माझ्यासारखे प्रत्येक गावचे सरपंच बेजार आहेत, नुसतं नाही, प्रत्येक गावचे सरपंच बेजार आहेत। त्यांचा रेट मेनू कार्ड ठरलेला आहे, त्याचं रमाईला एवढं, ओबीसीला एवढं आणि सगळ्या आमच्यासारख्या सरपंचाने पूर्तता जर केली कागदपत्राची आणि ओसी घेतली तर ते ऑनलाईनमध्ये काहीतरी त्रुटी काढतात। तुमचं रेडमध्ये नाव गेलं म्हणतात, तुमच्याला आधार अपडेट करून आणा म्हणतात, तुमच्या खात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। ते असे नको ते कारणं काढतात। पैसे दिलं की मग फाईल लागणार, कागद लागणार, नमुना नंबर 8 लागणार, काहीच लागणार, त्याला सगळं पैशाचं चालू आहे त्याचं। आणि याच्या संदर्भात मी दुबाकले साहेबाकडे अनेकदा तक्रारी केल्या। PD आहेत, ॲडिशनल CO आले, त्यांनी बी काही तक्रारीची दखलच घेतली नाही। CO मॅडमलाही सांगितलं, काहीच दखल घेतली नाही। मग नाईला जाणं आता ते तर सोडा, ते जे आम्ही जे तक्रार दिलीचं याचं कारण द्वेष मनात धरून ते आमच्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम करते। ते काय नाव खरात, तुमची फाईलच दिली नाही, सरपंचानंच नेली, तुमचे कागदच दिले नाहीत, हे आमच्यावर दोष ठेवून त्या माणसातून आमच्यात संभ्रम निर्माण करून गावागावामध्ये तणाव निर्माण करायचं काम ते खरात करावे। तुमच्याकडे असे प्रूफ आहेत का जे लाभार्थी ज्यांनी पैसे दिलेत तुमच्या बाजूने बोलणार आहेत, असे काही एव्हिडन्स आहेत का? एक नाही 50 आहेत, 50 आहेत ते लाभार्थी तळमळ करायला, ते तळमळ कराय आत्ता उभं करतो वाटलं, आता एक नाही 50 आहेत। लेखी तक्रार द्यायला सुद्धा ते तयार आहेत, पैसे मागलेत म्हणून। उघडकीस आला असेल ना, कोणता पैसे मागतोय? उघडच आहेत ते, बाजार मांडलाय तिथं पंचायत समितीला त्यांनी, बाजार। आपण माहित आहे किती दिवसापासून उपोषण चालू केले? उपोषण 3रा दिवस आहे। मग प्रशासनाचे कोणी कर्मचारी वगैरे उनका भेट दिली का? नाही, 2 दिवस सुट्ट्याच होत्या, त्या कदाचित त्याच्यामुळे आले नसते। माझा कोणी यावं जावं हा उद्देश नाही माझा, मला तिथली यंत्रणा सरळ व्हावं, की लोकांची गर्दी कमी हो, लोकांचे पैसे आपोआप खात्यात पडो, हे म्हणायचं। पुढची भूमिका काय असेल तुमच्या? मागणी मान्य होत तर उपोषण तर चालूच आहे, मान्य होत नसेल तर पुढची ठरवणार आहे तिच्या 2 दिवसामध्ये। तुम्ही गाव पातळीवरच उपोषण करण्याचं का ठरवलं? तहसील आहे, पंचायत समिती आहे, या ठिकाणी असं काय एका संविधानामध्ये असं कुठे लिहिलं नाही की तुम्ही त्याच ठिकाणी करावं। माझ्या गावातही करू शकतो मी, माझ्या गावचा प्रश्न आहे। माझ्या गावातले लोक मला इथं येऊन जे लाभार्थी जे पीडित लोक आहेत ते येऊन भेटतात, तिथे येऊन कोण भेटते आणि बसल्याच्या नंतर अनेकाच्या अडचणी समोर येतात, त्याच्यामुळे मी गावातच करायचा निर्णय घेतला। उपोषणकर्त्यामध्ये किती आहेत उपोषणकर्ते? येतात। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता दिगंबर तेलंगे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए आप जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।